तर सांगोल्यामध्ये निवडणूक भरारी पथकानं झाडाझडती घेतली। शहर विकास आघाडीच्या कार्यालयात सुद्धा तपासणी झाली। सांगोल्यामध्ये धाड सत्र सुरू आहे। भाजप, शेकाप आणि राष्ट्रवादीच्या सांगोला शहर आघाडीच्या कार्यालयात सुद्धा पथकानं तपासणी केलेली आहे। रात्री उशिरा सांगोल्यामध्ये महात्मा फुले चौकातील कार्यालयात ही तपासणी झाली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, तर शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयाची भरारी पथकानं तपासणी केली। त्यानंतर भाजप, शेकाप आणि राष्ट्रवादीच्या सांगोला शहर विकास आघाडीच्या कार्यालयात सुद्धा या पथकानं तपासणी केलेली आहे। रात्री उशिरा सांगोल्यामध्ये महात्मा फुले चौकामध्ये कार्यालयामध्ये तपासणी करण्यात आलेली आहे। तर सचिन कसबे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। सचिन, आधी शहाजी बापू पाटील यांच्या कार्यालयावर झाडाझडती झाल्याची माहिती समोर आली होती, ती बातमी समोर आली होती आणि आता भाजप, शेकाप आणि इतर कार्यालयामध्ये सुद्धा झाडाझडती झाल्याचं कळतंय। काय नेमकं त्यांच्या हाती लागलंय का, काय या संदर्भातले अधिकचे अपडेट्स? नक्कीच सांगोल्यामध्ये रात्री धाडसत्र सुरू झालेले आहे। शहाजी बापूंच्या कार्यालयानंतर रात्री उशिरा शेतकरी कामगार पक्ष, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे शहर विकास आघाडीचं कार्यालय महात्मा फुले चौकामध्ये आहे आणि या कार्यालयामध्ये सुद्धा LCB असेल स्थानिक CCTV पथकाने तपासणी केलेली आहे। त्या ठिकाणी काही सापडते काय, काही मतदारांना प्रलोभन दाखवण्याच्या वस्तू सापडतात का, अशा पद्धतीची ही तपासणी झालेली आहे। मात्र सध्या तरी त्यांच्या हाती काहीही न लागल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। मात्र सांगोल्यामध्ये सुरू झालेले धाडसत्र नेमके कशासाठी आहे याचा उलगडा मात्र मतदारांना होताना दिसत नाहीये। सांगोल्यामधली लढत ही फार चुरशीची असल्यामुळं हा प्रकार सुरू आहे का असा संशय आता येऊ लागलेला आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।